चाललंय, वर्गात काय चाललंय, आणि असं नुसतं ऐकत नाही. अरे ज्यांची नावं घेतली त्यांचं म्हणते मी, जे अजूनही बोलत नाहीत ते लोक. असं करायचं नाही. आपल्या क्लासमध्ये सगळ्यांनी सगळी उत्तरं द्यायची आणि कोणाचंच उत्तर कुठलं चुकीचं नाहीये, त्याच्यामुळे टेन्शन काय घ्यायचंय. मला जे वाटतं ते मी बोलणार, असा आपला क्लास असणार आहे. सो मला पाऊस का आवडत नाही याची 2-3 कारणं आली. पण पाऊस का चांगला असतो, कोणासाठी चांगला असतो सांगा? शेतकऱ्यांसाठी. कारण की मॅम शेतकऱ्यांचा हा आवडता ऋतू असतो, कारण की त्याच्यात त्यांचं पीक पिकतं. जेव्हा त्यांच्या त्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये पाऊस नाही पडला तर ते वर्षभर धान्य पिकवून खाऊ शकत नाही. त्यांचं धान्यावरच सर्व काय असतं. बरोबर आहे. आपलं मॅक्झिमम धान्य पावसाळ्यात येतं, भाज्या चांगल्या येतात, सगळ्या झाडांना पाणी चांगलं आहे. बरोबर, सगळ्यांसाठी पाणी तेव्हा स्टोअर होतं म्हणून. मॅम आपल्याला उन्हाळ्यात खूप पाण्याची टंचाई पडते, त्यामुळे आपल्याला पावसाची गरज असते. बरोबर, उन्हाळा आल्यानंतर पावसाळा. बोलून झालं की ह्या एकाच माईक मध्ये माझा आवाज इको येतो बरं का, बाकी कुठेच येत नाही. तर मला काय म्हणायचंय, पाऊस हा खूप लोकांचा आवडता ऋतू आहे. कारण एक तर पावसात वडापाव, कांदा भजी अशा पण गोष्टी खायला एक कारण असतं. पावसाळ्यामध्ये अचानक शाळेला सुट्टी मिळते, जी दुसरी आनंदाची गोष्ट असते. पावसाळ्यामध्ये बाहेर जा, हे करा ते करा अशी कामं आपल्याला कोणी लावत नाही. पाऊस आहे, नको जाऊ, घरी बस, मस्तपैकी घरी बसायचं, टाइमपास करायचा. एखाद्या वेळेला मोबाईल पण मिळतो, टीव्ही पण मिळतो. मग जे टाइमपास करण्याचे उद्योग आपल्याला एरवी करता येत नाहीत ते फुकट फाकट पावसामुळे करता येतात. तर अशा अनेक पद्धतीने पाऊस आपला मदत करतो. आणि पावसाळा हा आपला जसा, आपल्यापैकी काही लोकांचा जसा आवडता ऋतू आहे, तसा पावसाळा हा सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आवडता ऋतू आहे. त्यांच्यासाठी पावसाळा म्हणजे पर्वणी असते, पर्वणी. आपल्याकडे कशी वारी निघते की नाही, तर सगळे आपले वारकरी मस्तपैकी आनंदाने त्याच्यामध्ये जातात. तो त्यांचा वेळ असतो, त्यांचा जो स्पेशल स्पॅन असतो. तसा पावसाळा हा रोगराई पसरवणाऱ्या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्पेशल काळ असतो. बघा ना तुम्ही, साधा पाऊस पडून गेला की सर्दी, खोकले, ताप, कोणत्या पण डॉक्टर समोर तुम्ही जाऊन बघा, त्या डॉक्टरकडे वर्षभरामध्ये एकही पेशंट नसला तरी पावसाळ्यात त्याचं दुकान भरलेलं असतं, म्हणजे हॉस्पिटल भरलेलं असतं, क्लिनिक भरलेलं असतं. का? साधा सर्दी, खोकला, तापवाले लोक तर असे खंडीभर पडलेले असतात. थोडासा पाऊस झाला की काही ना काही इन्फेक्शन पसरतातच. आणि काही काही इन्फेक्शन तर असंच पसरतात. ह्याला सर्दी झाली म्हणून त्याला सर्दी झाली, त्याला डोळे आले म्हणून ह्याला डोळे आले, असं होतं ना. म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे रोग ऑलरेडी असतात. त्यातले काही आपल्याला जेव्हा होतात तेव्हा आपल्याला डिसीज होतो, तोपर्यंत आपण हेल्दी असतो. मग हेल्थ आणि डिसीज या 2 गोष्टींचं काही कनेक्शन आहे का? विचार करून सांगा. येस मॅम. बर, आता बाकीच्या लोकांनी जरा विचार. आता ज्यांनी उत्तर दिली त्यांनी आता बोलायचं नाही. आता ते लोक बोलतील ज्यांनी एकही उत्तर दिलेलं नाही. हेल्थ आणि डिसीज याचं काय कनेक्शन असू शकतं असं वाटतं तुम्हाला? सांगा बरं जरा. कोणी? साई जगताप सांगू शकतो तुम्ही? कोणी बोलू शकता? मॅम हेल्थ म्हणजे आरोग्य आणि डिसीज म्हणजे रोग. आरोग्य आणि रोग. मॅम मी बोलू स्वप्नाली? बोला. मॅम आरोग्याला म्हणजे आपण ज्या ज्या वस्तूंना हात लावतो त्या वस्तूंवर काही मायक्रोब्स बसलेल्या असतात, त्यांपासून आपल्याला डिसीज होण्याची शक्यता असते. आपण ते हात न धुता त्याच्यानेच अन्न काही दुसरे काम केले ते आपल्या शरीरात जाऊन त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो. बर, आता मी तुम्हाला एक मस्त उदाहरण सांगते. एक वर्ग आहे, 8वी अचा वर्ग. मोस्टली तुमच्यापैकी सगळे इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश वाले जनरली 8वी अच्या वर्गात असतात. मी पण 8वी अच्या वर्गात होते. 8वी अचा वर्ग आहे, तर त्या वर्गामध्ये 40-50 मुलं आहेत. नेहमी जनरली 40, 50, 60, 70 अशी मुलं असतात प्रत्येक. त्या वर्गात पण सगळी मुलं आपापलं काम करतायत. एक मुलगा शांत बसलाय, वर लिहिलेलं, फळ्यावर लिहिलेलं खाली लिहितोय, पण त्याच्या डोक्यामध्ये काहीच घुसत नाहीये आणि त्याचं अजिबात लक्ष नाहीये. उलट त्याला खूप टेन्शन आहे. त्याच्या घरात काहीतरी झालंय, त्याचं भांडण झालंय, खूप जबरदस्त भांडण झालं त्याच्या आई बरोबर.
कारण हेच असणार आहे, अभ्यास करत नाही, खेळायला जात नाही, मोबाईल घेऊन बसतो, ह्याच्यामुळे त्याचं डोकं फिरलंय ऑलरेडी. आणि तिकडे समोर हेल्थ अँड डिसीजचा लेसन शिकवणं सुरू आहे, त्याचं लक्ष अजिबात तिथे नाही. तो चिडलाय आणि त्या चिडचिडीमुळे तो ते लिहितोय. मला सांगा की तो हेल्दी आहे का? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. आपली हेल्थ म्हणजे आपल्याला रोग न होणं किंवा रोग होणं असं नाहीये. इट इज नॉट जस्ट दॅट, बट इट इज ऑल्सो अबाउट युअर मेंटल हेल्थ, तुमची सोशल हेल्थ. बघा, काही काही लोकांच्या घरामध्ये एक अशी कंडिशन असते, म्हणजे एक परिस्थिती अशी असते की पाहुणे आले ना की हे निघतात आणि आतल्या खोलीत जाऊन बसतात, दार लावून घेतात, फोन घेऊन बसतात किंवा काहीतरी करून बसतात, कोणाशी बोलायचं नाही, कोणी आलं तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतःच काहीतरी करत बसायचं. असं नाहीये की त्यांना काही त्रास आहे, पण असं आहे की त्यांना जमतच नाही, अप्रशस्त वाटतं. असे सगळे जे लोक असतात त्यांची सोशल लाईफ बरोबर असते का? मला सांगा. तुम्ही सगळ्यांबरोबर कमी बोलायची सवय, जास्त बोलायची सवय, आवडतच नाही बोलायला, हे सगळं मान्य आहे. पण इतका तिटकारा की घरी कोणी आलं की नकोच, मी आपला बाहेर जाऊन बसतो किंवा आत जाऊन बसतो, दारच लावून घेतो, ही सोशल लाईफची इनकॉम्पिटन्सी. तुम्ही नाही राहू शकत लोकांबरोबर, म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय की तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत, तुमची सोशल लाईफ थोडीशी डिस्टर्ब आहे. स्पेशली आजकालच्या काळामध्ये जी सगळी यंग जनरेशन आहे, तुमच्यापैकी बरीच मुलं ह्या कॅटेगरीत नसतील मला माहिती. स्पेशली मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिकडे आई बाबा आणि घरात मोठी माणसं आपापल्या कामामध्ये असतात, छोट्या मुलांना जन्माला येण्याच्या आधीपासूनच फोन असतो, टॅब असतो, मोठा टीव्ही असतो, एक वेगळी रूम असते, त्या मुलांना काहीच फरक पडत नाही घरी कोणी आलं काय गेलं काय. त्यांना कोणाशी कनेक्शनच त्यांचं बनत नाही, त्यांच्या घरातल्या लोकांशीच त्यांचं कनेक्शन नसतं, ते त्यांच्या वर्गामध्ये पण त्यांच्या प्रेस्टिज इश्यू मध्ये असतात. मग अशा मुलांचं सोशल लाईफ, त्यांना येणारे स्ट्रेस, त्याच्यामुळे होणारे परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलाच्या हेल्थवरती इम्पॅक्ट करतात, बरोबर ना? पण जे लोक सर्वसामान्य असतात, कुठेही गेले तरी पण कुणाशी बोलू शकतात, कोणी बोललं तर उत्तर देऊ शकतात. बघा, ह्याच्यामध्ये स्वभावाचा मुद्दा मी म्हणत नाहीये. काही लोकांना 2-4 वेळा बोलून पण बोलू का नको बोलू का अशी एक भीती असते समोरच्या माणसाशी बोलायची. आणि काही काही माझ्यासारखे लोक असतात ते कोणाशी बोलतात, बसमध्ये गेले तर बसमधल्या या माणसाशी, त्या माणसाशी, कंडक्टरशी, ड्रायव्हरशी, कोणाशीही बोलू शकतात. त्यांना काहीच फरक पडत नाही की कोण आहे आणि काय बोलतोय काय नाही बोलत आहे. हा स्वभाव झाला. मी स्वभावाबद्दल बोलत नाहीये, मी नेचर बद्दल बोलतोय की तुम्हाला त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे. जोपर्यंत ही गोष्ट अशी आहे तोपर्यंत ती नॉर्मल आहे. तुम्ही खूप बोललात म्हणजे तुम्ही खूप हुशार असता किंवा तुम्ही खूप सोशल असता असं नाही. कधी कधी खूप जास्त बोलणाऱ्या लोकांना पण वेगळे स्ट्रेस असतात आणि ते त्याच्यातनं मांडत असतात. हा पण एक प्रकारचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाची हेल्थ कशी आहे हे तुम्ही कसं सांगणार? त्याची मेंटल, फिजिकल आणि सोशल या तीनही कंडिशन मधली परफेक्ट स्टेज, म्हणजे त्याला काही झालेलं नाही अशी स्टेज इज दी झिरो इलनेस स्टेज. म्हणजे काय? तो बरा आहे, सोशली बरा आहे, फिजिकली बरं आहे, त्याला काही झालेलं नाही, सर्दी ताप खोकला बिकला पाठदुखी मानदुखी डोकेदुखी काहीही होत नाहीये. आणि मेंटली समोर जे चाललंय ते तो बघतोय, पिक्चर लागलाय पिक्चर बघतोय, अभ्यास करायला सांगितलंय अभ्यास करतोय, मित्र आलाय मित्राशी बोलतोय, शेजारच्या काकू आणि आई काहीतरी बोलतात ते ऐकतोय. म्हणजे जे आजूबाजूला चाललंय त्याच्यामध्ये तो आहे, तो कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात नाहीये. असं खूपदा होतं बरं का. काहीतरी असं कोणाच्या बाबतीमध्ये, बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये घडलेले इन्सिडेन्सेस सांगते की काही अपघात होतात किंवा काही ट्रॅजिक घटना होतात, त्याच्यामुळे ना एक इम्पॅक्ट पडतो मनावर. फॉर एक्झाम्पल, एक मुलगी होती, ती तिच्या आजी बरोबर खूप अटॅच होती. लहानपणापासून तिचं आणि तिच्या आजीचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. आजी बरोबर जेवायचं खायचं, आजी गोष्टी सांगायची, तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची, गाणी म्हणायची. तर ती आजी तिची एक अशी व्यक्ती होती की जगात कोणीही नसेल ना तरी चालेल पण आजी आहे. पण वयोमानाप्रमाणे आजीला बरं नव्हतं आणि मग ती देवाघरी गेली. पण हा इम्पॅक्ट त्या मुलीला, ती शाळेतली छोटी मुलगी होती, 5वी-6वीतल्या, आपण लहान मुलांचा विचार केला की ते किती मनाने कोमल असतात. तिला ते आवडलं नाही, तिला ते सहन झालं नाही, ती शांत शांत राहायला लागली. शाळेमध्ये जी पहिल्या बेंचवर बसून सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल अशी मुलगी होती, ती नंतर एखादाच भाग घेईना किंवा कोणाशीच बोलेना. हे का झालं? कारण की तिच्या मनावर आघात झाला की माझी आजी अशी कशी गेली, कालपर्यंत तर चांगली बोलत होती, आता अचानक कशी गेली. म्हणजे असा जो इम्पॅक्ट असतो याच्यामुळे माणसाचा मेंटल ठिकाणा हल्लेला असतो. तर त्याच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट, मानसोपचार तज्ञाकडे जाऊन
बोलून त्याच्यावरती काही पर्याय शोधून माणसाला परत ठिकाणावर आणतात. मेंटल इलनेस किंवा मेंटल इन्स्टेबिलिटी हा काही रोग नाही, हे कोणाच्याही आयुष्यामध्ये कधी होऊ शकतं. 10वीच्या परीक्षेमध्ये मी खूप 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 अभ्यास केला, मला हवे तसे मार्क मिळालेच नाही आणि मला जे हवं ते मला आता कॉलेज मिळालं नाही, मला जे हवं ते मला करता येणार नाही. ह्या टेन्शनमध्ये खूप मुलं असतात आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. हे डिप्रेशन दुसरं तिसरं काही नाही, सायकोलॉजिकल इलनेस. मग त्यावेळेला त्या मुलांनी काय करायला पाहिजे? यू मीट सम गुड काउन्सिलर. तर चांगल्या काउन्सिलरला भेटायचं, आपल्या मनातला स्ट्रेस सांगायचा. कधी कधी ह्या स्ट्रेसला कारणीभूत आपले आई बाबा पण असतात. त्यांना खूप वाटत असतं की ह्या मुलाचं चांगलं व्हावं, तिला चांगलं कॉलेजमध्ये मिळावं. त्यांना वाईट वाटत असतं म्हणून ते बोलतात, अदरवाईज ते काय आपले दुश्मन नसतात, बरोबर ना? पण या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर आणि आपल्या मेंदूवर कसा होईल हे नाही सांगू शकत ना आपण. मेंदू काय घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय देतो याच्यावरती आपली मेंटल हेल्थ असते. तुमची जितकी फिजिकल हेल्थ महत्वाची आहे तितकीच तुमची मेंटल हेल्थ महत्वाची आहे. याच्याकरताचं बेस्ट सोल्युशन सांगते. मेंटल हेल्थ चांगली ठेवायची असेल, तुम्ही म्हातारे झालात ना 99.99 वर्षाचे, तरी पण लक्षात ठेवा, हा खूप चांगला प्रेमळ सल्ला आहे तुमच्यासाठी. तुम्ही आयुष्यात काहीही व्हा, तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठलाही जॉब करा, तुम्ही काहीही करा किंवा काहीही करू नका, पण 2 गोष्टी स्वतःसाठी करा. वेळ मिळेल तेव्हा स्वतःचे छंद, तुम्हाला गाणं म्हणायला आवडतंय, डान्स करायला आवडतो, चित्र करायला आवडतंय, सायकलिंग करायला आवडतंय, जे तुम्हाला आवडतं, मनापासून आवडतं, ते करायला वेळ द्या. मला महिन्यातनं 2दा 3दा 4दा जसा जमेल तसा रोज मिळाला तर बेस्ट आहे. नाही तर तुम्ही वेळ काढा. असं कधीच होत नाही की तुम्हाला वेळ मिळतो. आताच विचार करा, तुम्ही 8वीत आहात, तुम्हाला खूप गोष्टी करायच्या असतात, पण करायला वेळ मिळतो का? मला खरं खरं सांगा, खरं सांगा. शाळा असते, संध्याकाळी क्लास असतो, कोणी जाणारे येणारे असतात, आपल्याला कोणाकडे जायचं असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात. तुम्ही आता अजून 8वीत आहात तरी तुमच्या डोक्यावरती घर सांभाळण्याचं, स्वतःला सांभाळण्याचं, काहीतरी करून दाखवण्याचं एवढं टेन्शन नाही. तरीही ही परिस्थिती आहे. मग विचार करा, तुम्ही मोठे झालात, सगळं तुमच्या सेंट्रिक तुमचं लाईफ असलं, डिसिजन तुम्ही घेणार, त्याच्यावर सगळं घर चालणार, तुम्हाला काय वेळ मिळणार आहे हो? पण स्वतःसाठी वेळ काढायचा आणि कधीतरी का असेल 15 दिवसातला 1 तास स्वतःसाठी काढू शकता की नाही, तो काढला तुम्हाला कधीच आयुष्यात स्ट्रेस येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, बोलून टाकायचं. त्याच्याकरता चांगले लोक आजूबाजूला पाहिजे, ती आतापासून तयार करा. असे मित्रमैत्रिणी तुमच्याकडे असले पाहिजे ज्यांच्याशी तुम्हाला जे वाटतं ते बोलू शकता. असं बोललं तर काय होईल, तसं बोललं तर तिला काय वाटेल, मग ती भांडेल का, तिला अरे काय फरक पडतोय, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता का? असा एक जरी मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यात असली, तुम्हाला आयुष्यात कसल्याच औषधाची गरज नाही. असं होतं. मी तुम्हाला माझ्या अनुभवावर सांगू का? माझ्या कॉलेजमध्ये माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे, कॉलेज काळापासून. तिचं नाव आहे प्रतीक्षा. तिच्याशी आता पण कुठलीही चांगली गोष्ट झाली माझ्या आयुष्यात, मी तिला फोन करते, मी सांगते प्रतीक्षा हे बा असं असं झालं. ती म्हणते अरे वा व्हेरी गुड, किती छान. ती वेगवेगळ्या देशांमध्ये जाते, तिचा पण विषय केमिस्ट्री आहे बरं का. ती केमिस्ट्रीमध्ये PhD करते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, ती कॉलेजमध्ये जॉब करते. तर ती आणि मी एकत्र कॉलेजमध्ये होतो, म्हणून ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिचा एक किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेन, तिच्या आणि माझ्या अभ्यासाचा. तर असा एक तरी मित्र किंवा मैत्रीण आपल्याकडे पाहिजे. माझ्याकडे असे बरेच लोक आहेत ज्यांच्याशी मी वाटेल ते बोलू शकते आणि ते सगळे मला ओळखतात आणि ते म्हणतात हिचं आता ही ह्या स्टेजमध्ये ही असंच बोलणार आहे. खूप चांगला माझा मूड असेल तर मी खूप चांगलं कौतुक करते, अरे वा किती छान आहे, किती मस्त आहे. मला राग आला असेल तर काय फालतूपणा चाललाय, या वाक्यात जरी बोललं तरी त्यांना समजून जातं की हिचं काहीतरी ठिकाणावर नाही. मग आपलं डोकं ठिकाणावर की आपण म्हणतोच ना सॉरी यार मला खूप राग आला होता. पण जे आपण आहोत ते व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे चांगली माणसं पाहिजे, ती जोडायची. आणि समोरचा जेव्हा आपल्याशी तसं बोलतो तेव्हा गपचूप ऐकून घ्यायचं. ती पण मला फोन करून तिच्या शाळेतले कॉलेजमधले काय काय किस्से सांगत असते की तुला माहितीये आज असला फालतूपणा झाला ना. मग मी ऐकून घेते आणि मग मी तिला म्हणते ओके बरोबर आहे, पण तू जे करतेस ते समजून घे. हे तर म्हणजे ती आणि मी गेली अनेक वर्ष ही गोष्ट करतोय. पर्सनल लाईफ असू दे, प्रोफेशनल लाईफ असू दे. एक तरी माणूस जेव्हा मला खूप रडू येतं तेव्हा मी तिला फोन करते, अरे यार तुला माहितीये का असं झालं, हे मी तिच्याशी बोलू शकते. त्याच्यामुळे माझा स्ट्रेस कमी होतो. तिच्या आयुष्यात काय फरक पडला का, ती येऊन मला मदत करणार आहे का? पण माझ्याकडे एक तरी घर असं आहे, म्हणजे एक दरवाजा असा आहे जो उघडला की माझ्या मनातलं सगळं मी ओपून टाकते तिकडे. असं तिच्यासाठी माझं आहे. तिला जे वाटतं, ती काय तिची अचिव्हमेंट असेल, बघ मला हा अवॉर्ड मिळाला, मी अरे वा क्या बात आहे, ग्रेट, भारीच, तू मला पार्टी द्यायला पाहिजे, एवढं जरी म्हटलं तर ती मुंबईला मी पुण्याला शक्य नाहीये, पण तरी सुद्धा हे बॉन्ड आहे ना आणि हे गरजेचं असतं.
असे तुमचे बहीण भाऊ जरी असतील ना, तुमच्यापेक्षा मोठे छोटे, तुम्हाला समजून घेणारे, त्यांच्याशी असं बॉन्डिंग करा आणि हे तुम्हाला मदत करतं तुमचा मेंटल हेल्थ चांगला ठेवण्यासाठी. दुसरं आहे फिजिकल हेल्थ. तर फिजिकल हेल्थच्या बाबतीत तर तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही आठवत आहात, तुम्हाला माहिती आहे की बॅलन्स डाएट महत्वाचा असतो, तुम्हाला माहिती आहे एक्सरसाइज महत्वाची असते. भले तुम्हाला ह्या गोष्टी करायला वेळ मिळो न मिळो, तुमच्या हातात या गोष्टी असो न असो, बट यू नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ऑल दिस थिंग्स. आहार विहार आणि तुमच्या बरोबर असलेली संगत. संगतीबद्दल आपण बोललो, सगळ्यांना आपण सुधरवू नाही शकत आणि त्या वाट्याला जायचं पण नाही. पण जो जसा आहे ती त्याची ओळख आहे, हो की नाही. आपल्याला काय करायचंय, जसा तो आहे तसा तो आहे, त्याला मान्य करायचं, आपल्या डोक्याला त्रास द्यायचा नाही, आपला स्ट्रेस कमी करायचा विचार करायचा. दुसरं, आपल्या आहारामध्ये आपण काय खावं, किती खावं, कधी खावं ह्याचा विचार आपण करायचा. आता तुम्ही 8वीत आहात, तुम्ही हळूहळू आता यंग होताय, देन यू विल बी टर्निंग टू अडल्ट्स. 18व्या-19व्या वर्षी यू विल बी कम्प्लिटली चेंज्ड. बघा, म्हणजे तुमची 12वी-13वी जेव्हा येईल ना, तोपर्यंत तुम्ही कम्प्लिटली ग्रोन अप्स व्हाल. आता तुमच्या बॉडीमध्ये खूप बदल होत आहेत. आता तुमच्या बॉडीमध्ये भरपूर गोष्टींच्या रेसेस सुरू आहेत, खूप सारे केमिकल्स धावतात, एन्झाईम्स धावतात, हॉर्मोन्स धावतात, उंची वाढते, शरीरामध्ये बदल होत आहेत. मुलांचे कंठ फुटायला सुरुवात होईल, आता मुलींच्या शरीरामध्ये बदल होतील, आणखीही काही गोष्टी घडतील. त्या तुम्हाला समजून 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 चालायचंय. कधी कधी खूप राग येईल, कधी कधी खूप रडू येईल, खूप वैताग येईल, काय फालतूपणा आहे असं सगळं वाटेल. आणि हे सगळे इमोशनल गोष्टी ज्या चालू असतात, त्या इमोशनल बरोबर फिजिकल गोष्टी पण चालू राहतील. तर एक काहीतरी नियम करून घ्यायचा, तो फॉलो करायचा, की मी रोज अर्धा तास चालेन, सायकलिंग करेन, शाळेत चालत जाईन. असंही तुम्ही आता ह्या वयामध्ये, म्हणजे तुमच्या अगदी कॉलेज संपेपर्यंतच्या वयामध्ये, अप टू युअर 30s, तुम्ही जे काही कराल, जे काही कमवाल, ते तुमच्या शरीराचं बँक असते, बँकेमध्ये तुम्ही जमा करताय सगळं आता. सो ईट गुड फूड, चांगलं प्रोटीनेशियस आणि कॅल्शियम रिच असं चांगलं फूड घ्या. चांगली बॉडी ग्रो झाली की डिसीजेस असे पण होत नाहीत, बरोबर. इम्युनिटी वाढेल अशी कामं करा. उगाच जिकडे लोक रोगट तिथे जाऊन बसू नका. टेक केअर ऑफ युअर सेल्फ, है ना. म्हणजे ते तुमच्या हातात नाहीये, पण जिथे शक्य तिथे तर तुम्ही करू शकता. खूप गर्दीच्या ठिकाणी जायचं, जिकडे खूपच विनाकारणाचे गोंधळ असलेले लोक आहेत, तर आपण अवॉइड करायच्या अशा गोष्टी. जरी गेला तरी मग स्वतःची काळजी घ्यायची, किंवा मला काही होणार नाही, मला माहितीये की मी भरपूर व्यवस्थित काळजी घेतली स्वतःची, अशा कॉन्फिडन्सने जायचं. ठीक आहे. ह्या झाल्या आहार विहाराच्या गोष्टी, म्हणजे तुमची तब्येत कशावर अवलंबून आहे, तुमचं खाणं पिणं आणि तुमचं एक्सरसाइज. तिसरी गोष्ट आहे झोप. आत्ता तुम्ही 8वीत आहात, तुमच्यापैकी किती लोकांना खूप झोप येते, खूप झोप येते, असं वाटतं ना, बापरे 10 तास झोपलं तरी पण मला अजून 2-4 तास झोप येते, असं किती लोकांना वाटतं? मला टीचर, मी स्कूल मधून येते 12 वाजता, 5 वाजेपर्यंत झोपून घेते. चांगली गोष्ट आहे. अजून कोणाला असं होतंय का? मला तुम्ही काही सांगू शकता, डोंट वरी, मी असे तुमच्या घरी येणार नाहीये आई बाबांना सांगायला. बरं, हे ज्यांच्या बाबतीत होत आहे हे खूप नॉर्मल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, कारण की आता तुमची बॉडी ग्रोईंग एज मध्ये ना, तुम्ही आता वाढताय. तुम्ही आता जसं मी म्हणलं तुम्हाला, तुमच्या बॉडीमध्ये खूप गोष्टी होत आहेत, तर त्याच्यासाठी तुमच्या बॉडीला रेस्टची गरज आहे. तुम्ही जितक्या एका ठिकाणी असताना, शांत असताना, तेवढी तुमच्या ब्रेनची आणि तुमच्या बॉडीची ग्रोथ चांगली होते. पण हे असं सारखं रोजच आणि खूपच झोपणं, हे एक प्रकारच्या डेफिशियन्सीचं पण लक्षण असू शकतं. सो व्यवस्थित खा प्या, थोडा व्यायाम करा, अभ्यास करा, सगळं करा, आणि तरीही उरला वेळ तर बिंदास झोपा, झोपून घ्या. मी पण खूप वर्ष खूप झोपा काढल्या, खूप पूर्वी. मला मी बाहेर खेळून घेऊन यायचे, सायकलिंग करून यायचे, आणि मला खूप कंटाळायचे. आणि आमच्या लहानपणी असे रात्रंदिवस टीव्ही नसायचे, फक्त DD1 DD2 हे 2च चॅनल असायचे. त्याच्यामध्ये पण ठराविक वेळेला ठराविक सिरियल लागायचे. बाकीचा वेळ काय करायचा, अभ्यास, पुस्तकं वाचा, अभ्यास करा, हेच आमचं लहानपण होतं. मग त्याच्यामधनं मला किती ते तुम्ही करणार ना, मग उरलेल्या वेळेला मी झोपा काढायचे. सो हे खूप नॉर्मल आहे आणि हे या एजमध्ये होतं. फक्त जस्ट टेक केअर की हे कुठल्या डेफिशियन्सीमुळे होत नाही ना, तुम्हाला काही दुसरे त्रास होत नाहीयेत ना, हे नोटीस करा. हे झालं तुमचं आहार विहार आणि आराम, ह्या 3 गोष्टी. आणि चौथी आहे नो अबाउट द डिसीजेस अँड हेल्थ. तुम्हाला तुमच्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल ह्या 3ही गोष्टी कळल्या आता कशा जाणार आहेत. आता हेल्थ अँड डिसीजेस वर जाऊया, ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ठीक आहे ना. मला असं वाटतं आपण खूप चांगलं डिस्कशन केलं हेल्थ आणि डिसीजेस बद्दल, हो की नाही. सो Yes, ma'am. Yes, Good. ma'am. चलो, लेट अस Yes, ma'am. गुड. चलो,
आता लेट अस ऍक्च्युली गो इन टू द टॉपिक हेल्थ अँड डिसीजेस, ज्याचा आपण ऑलरेडी त्याचा इंट्रोडक्शन आणि अर्धा भाग केलेला आहे. म्हणजे तो भाग केला जो पुस्तकात नाही, पण जो सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्याशिवाय तुमचं हेल्थ अँड डिसीज कम्प्लीट होऊ नाही शकत. दॅट इज युअर ओन हेल्थ. सो व्हॉट इज हेल्थ? इट इज फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिंग ऑफ अ पर्सन. इट इज नॉट जस्ट ॲब्सन्स ऑफ एनी डिसीज ऑर इन्फर्मिटी. डिसइज या शब्दाचा अर्थच आहे की देर इज डिस्कम्फर्ट. इज म्हणजे इझी, इझी शब्द आहे ना, इझी. तर इझीचा इज आणि डिसइज याचा अपोजिट. तुम्हाला काहीतरी डिस्कम्फर्ट आहे. तो डिस्कम्फर्ट कुठे नसावा? फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग मध्ये. तो नाहीये म्हणजे तुम्ही हेल्दी आहात. तो जर असेल तर तुम्हाला डिसीज आहे. मग हे जे डिसीज आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच कॉज डिसीजेस. सगळ्यात पहिला आहे पॅथोजन. तुम्हाला पॅथोलॉजी लॅब हा शब्द माहिती आहे का? पॅथोलॉजी लॅब. नो मॅम. नो मॅम. मी सांगते, जेव्हा कोणाला बरं नसतं आणि 2-4 वेळा डॉक्टरकडे जाऊन पण गोळ्या औषधं घेऊन पण ताप उतरत नाही किंवा काहीतरी बरंच वाटत नाही, खूप दिवस झाले, खोकलाच जात नाहीये, डोकंच फार दुखतंय, सगळं केल्यानंतर मग डॉक्टर म्हणतात ब्लड टेस्ट करून या. ती ब्लड टेस्ट जिकडे होते त्याला म्हणतात पॅथोलॉजी लॅब. त्या पॅथोलॉजी लॅबमध्ये तुम्ही कधी कोणी गेलाय का ब्लड टेस्ट करण्याकरता? अरे वा, कोणीच गेलेलं नाहीये. व्हेरी गुड, चांगली गोष्ट. जाऊ पण नका, तशी वेळ यायला पण नाही पाहिजे. पण पॅथोलॉजी लॅबमध्ये ब्लड टेस्ट होते, युरिन टेस्ट होते, नंतर आपण आपली जे काही सगळे बॉडी मधले फ्लुइड्स असतात किंवा वेस्टेज असतात सगळे कलेक्ट करून त्याचं टेस्टिंग होतं. थुंकीची पण टेस्टिंग होते. नाकाचं तुम्हाला आठवतं ना, कोरोनाच्या नाकातनं पण ते फ्लुइड चेक करायचं आणि त्याचं टेस्टिंग करायचं. सो ऑल द थिंग्स विच आर देअर इन युअर बॉडी आर टेस्टेड इन पॅथोलॉजी लॅब. मग त्याच्यातनं त्यांना समजतं की ह्याच्यात व्हायरल इन्फेक्शन आहे का, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का, हा आहे का, तो आहे का, तो आहे. जेव्हा नॉर्मल रेग्युलर चेकअप मध्ये हे समजत नाही की कशामुळे काय झालं, तेव्हा पॅथोलॉजी टेस्ट करावी लागते आणि मग त्यातलं पॅथोजन्सची माहिती मिळते. आणि पॅथोजन्स आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच ट्रबल यू. दुसरे असतात जेनेटिक ॲबनॉर्मलिटी. बाय द वे, या पॅथोजनच्या याच्यावर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आधी ना फॅमिली डॉक्टर असायचे. तुमच्याकडे कोणी असतील फॅमिली डॉक्टर तुमच्या फॅमिलीचे, तर ते तुम्हाला कोणत्याही कोणाच्याही दुखण्यावरती औषध देतात, बरोबर की नाही? ह्याचं पोट दुखतंय, त्याचं डोकं दुखतंय, बरोबर. कोणीही आपल्या फॅमिलीला ते ओळखत असतात. आपल्या आजी आजोबांपासून आपण आतापर्यंत सगळ्यांना ते ओळखतात. आई बाबांना काय औषध द्यायचं, आपल्याला काय, आपल्या शरीराचा त्यांना एक अंदाज असतो. त्याच्याप्रमाणे आपल्याला आधी काय झालंय, आता काय द्यायला पाहिजे, ह्या हिशोबाने ते आपल्याला बरोबर औषधं देतात. पण जनरली आणि स्पेशली मोठ्या शहरांमध्ये तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तर ते बघतात स्पेशलिस्ट आहेत का. छोट्या मुलांना बरं नाही, छोट्या मुलांच्या डॉक्टरकडे घेऊन जा. मोठ्या माणसांना बरं नाही, मोठ्या माणसांकडे. ते पण तुमचं काय होतंय, पोट दुखतंय का, मग गॅस्ट्रो इंटेस्टायनल स्पेशलिस्ट कडे घेऊन जा. कान नाक घसा तो डॉक्टर वेगळा, बरं का. म्हणजे हाडांचा डॉक्टर वेगळा, ब्लड चेक करणारा वेगळा, हार्टचा वेगळा, किडनीचा वेगळा. एकही डॉक्टर असा नाहीये स्पेशली शहरांमध्ये तो तुम्हाला पूर्ण चेक करतो आणि सांगतो की तुला अच्छा हा प्रॉब्लेम आहे का, मग आता तू ह्याच्याकडे जा. खूप कमी ठिकाणी असे जे फॅमिली डॉक्टर्स असतात ना, ते तुम्हाला बरोबर सांगतात की तुला अच्छा ह्याच्यातनं हे होत आहे का, मग आता हे केलं पाहिजे, तरच पॅथोलॉजी टेस्ट केली पाहिजे. बरोबर आहे. उठसूट ताप आला की ब्लड टेस्ट करा, ताप आले की ब्लड टेस्ट करा. हे नाहीये का मग ते चेक करायला ती टेस्ट करा, ते नाही का मग हे चेक करायला ही टेस्ट करा. हे जनरली सगळीकडे बघायला मिळतं आजकाल मेडिसिनल फील्डमध्ये. म्हणून तर लोकांना असं वाटतं ना की ते डॉक्टरकडे न गेलेलंच बरं. कारण काय, एका गोष्टीमधनं 10 गोष्टी घडत जातात, बरोबर. सो ही जी पॅथोलॉजी टेस्ट आहे, पॅथोजन्सची टेस्ट आहे, ही एक तर खूप खर्चिक पण असते आणि न संपता संपणारी तिची लिस्ट असते की ते हे झालं की ते झालं की ते झालं की ते वाढत जातं. ही टेस्ट केली याच्यात हे आलं नाही, ओ पण हे असं दिसतंय का, मग ती टेस्ट करा. अरे पण मग तुम्ही व्हॉट इज द यूज ऑफ युअर नॉलेज देन ना, यू आर डॉक्टर्स. पण म्हणजे ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण तरी सुद्धा ही जी टेस्टिंगची प्रोसिजर असते ना, ही लोकांच्या आयुष्यातली सगळ्यात दर्दनाक गोष्ट असते. आणि एवढं सगळं करून सुद्धा रॉंग डिटेक्शन होऊन रॉंग ट्रीटमेंट दिलेले बरेच पेशंट असतात आणि त्यांना आयुष्यभराची दुखणे लागतात, कारण की मेडिसिनल प्रॉब्लेम, चुकीचे औषधं घेतली गेलेली असतात. फक्त माहिती म्हणून सांगते, सगळ्यांच्या बाबतीत असं होतच असं नाही, पण पॅथोजन्स हे इतके इझी नाही आहेत आणि पॅथोजेनिक ट्रीटमेंट
ही पण इतकी इझी नाही. हे पुढे तुम्हाला समजेल जेव्हा आपण त्या मुद्द्यावर जाऊ. दुसरा आहे मुद्दा जो आहे जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटी. काय आहे याचा अर्थ? जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटी म्हणजे काय? माहिती आहे का तुम्हाला? नो मॅम. आपण जेव्हा जन्माला येतो, आपण जेव्हा आईच्या पोटात असतो ना जन्माला येण्यापूर्वी, तेव्हा आपली बॉडी बनत असते, बरोबर? तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जीन्स येत असतात. जीन्स म्हणजे प्रत्येक सेलमध्ये जो डीएनए असतो ना, डीएनए मटेरियल, त्याच्यामध्ये जीन्स असतात. ते आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ठरवत असतात. जसं की आपल्या डोळ्यांचा रंग, आपल्या केसांचा रंग, केसांचं स्ट्रक्चर, कर्ली आहेत का सरळ आहेत का ब्राउनिश आहेत का काळे कुट्ट आहेत का पांढरे आहेत. काही लोकांचे मुळातच पांढरे केस असतात, अमेरिकन्स, एकदम व्हाईट पीपल, ब्लॉन्ड केस त्यांचे तसेच असतात. त्यांचा जेनेटिक मेकअप तसा आहे. डोळ्यांचा रंग घारा आहे, निळा आहे, ब्राऊन आहे, काळा आहे, हे जीन्स ठरवतात. उंची, खूप उंच आहे, खूप बुटका आहे, मध्यम आकार आहे, शरीराचा बांधा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे येतात. आपण आपल्या आई बाबांसारखे दिसतो ना, त्याला आपला जेनेटिक मेकअप म्हणतात. पण काही काही वेळेला जेव्हा बाळ बनत असतं आईच्या पोटामध्ये, तेव्हा काही जेनेटिक प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये काहीतरी लोचा होतो, केमिकल लोचा होतो, आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते, आणि जे बाळ होतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जन्मतःच असतात. तुम्ही बघितले असेल काही काही मुलांना त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतात, की ते थोडेसे स्लो असतात, त्यांची चेहऱ्याची ठेवण पण थोडी वेगळी असते. ते बाकीच्या मुलांसारखेच असतात उंचीने, चेहऱ्याने, वयाने, पण तरी पण तुम्हाला ते वेगळे दिसतात बघा. त्यांना तो प्रॉब्लेम जेनेटिकली आलेला असतो. त्याच्यामध्ये कुठल्या डिसीज, पॅथोजन किंवा ह्याचा इम्पॅक्ट नाहीये, ते जन्मतःच तसे प्रॉब्लेम्स त्यांना होतात. त्याच्यावर ट्रीटमेंट असते का? ट्रीटमेंट असते, पण ती क्युरेबल नसते. म्हणजे किती लेवलचा इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती, ह्याच्यावरती अवलंबून आहे की ती मुलं किती सोशल लाईफमध्ये येऊ शकतात. पण ते परफेक्ट आपल्यासारखे नाही येऊ शकत, काहीतरी मागे पुढे राहून जातं. आणि हा प्रॉब्लेम आहे जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटीचा, ज्याला काही क्युअर नाहीये. नंतर आहे लाईफस्टाईल चॉईसेस. आता हा तर असा मुद्दा आहे ज्याच्यावर काय बोलावं आणि काही नाही, इतकं कमी आहे. मी घरामध्ये बसून माझं सगळं काम करणार, मी कुठेही जाणार नाही, ऑनलाईन सगळं मागवणार. आज मला खूप भूक लागली आहे, पण मला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला, पिझ्झा मागवून घेते, असा विचार करून जे लोक लाईफस्टाईल त्यांची फॉलो करत असतात त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येतात. तसं मला आता वेळ आहे, संध्याकाळची वेळ, मस्तपैकी काय करू मी आता, मला खूप कंटाळा आलाय, दिवसभर मी खूप काम केलं, आता मला खूप कंटाळा आलाय. 2 ऑप्शन आहेत, एक तर फिरून या, किंवा मोबाईलवरती व्हॉट्सअप, फेसबुक, रील्स, युट्यूब हे बघा. जे लोक फिरून फिरून येतात, कुठेतरी जाऊन येतात, 4 लोकांना भेटतात, ते दुसरं काहीतरी करतात. नाही तर तुम्ही घरातच बसून त्याच तुमच्या छोट्याशा स्क्रीन समोर त्याच सगळ्या गोष्टी, त्याच तुमच्या डोक्यात, त्याच तुमच्या आजूबाजूला, त्याच अँबियन्स मध्ये तुम्ही तेच करताय. मग तुमची लाईफस्टाईल चांगली असेल का? नो मॅम. वेळ तुम्हाला असंही मिळणार नाही, तसंही मिळणार नाही, पण जो मिळतोय त्याच्यात तुम्ही काय करताय? घरातल्या घरात तरी वॉक करतो का आपण? वेळच मिळत नाही. हे काम झालं की ते काम असतं, ते काम झालं की ते काम असतं. स्पेशली ज्यांचं बैठ्या स्वरूपाचं काम असतं, ऑफिस वर्क असतं. एकदा ऑफिसमध्ये गेले की 10 ते 5, 9 ते 6 अशा वेळा असतात. बँकेतले जॉब असतात. एकदा वर्षानुवर्ष त्याच ऑफिसमध्ये, त्याच खुर्चीवरती तेच काम करायचंय. मध्ये ब्रेक असला अर्ध्या तासाचा, 1 तासाचा जेवणाचा, तरी पण ऑफिसच्या आजूबाजूला जागाच नाहीये. फिरणार कुठे तुम्ही? इकडे टेबल, तिकडे टेबल, काय त्याच्या उड्या मारणार का तुम्ही? नाही करू शकत. वाटलं तरीही नाही करू शकत. अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सोल्युशन शोधून काढावं लागतं. मग तुम्ही काय करणार? बँक सोडून तर जाऊ शकत नाही, बाहेर फिरायला पण जाऊ शकत नाही, तुमच्या जॉबवरच येईल ना ते. मग तुम्हाला काहीतरी सोल्युशन मधल्या मध्ये गोल गोल फिरायचं, काहीतरी उठबस उठबट काहीतरी शोधून काढावं लागतं तुमची बॉडी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. ती आहे लाईफस्टाईल चॉईस. आणि शेवटचं आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. बघा, मी जिथे राहते माझ्या घराच्या आजूबाजूला शांतता, पण आता माझं घर मी शहराच्या जवळ घेतलं. तिथून ना MIDC खूप जवळ आहे, तिथून रस्ते जवळ आहेत, सगळे बसेस तिथे येतात, तिथून रेल्वे स्टेशन जवळ आहे, आणि थोडंसं पुढे गेलं की एअरपोर्ट पण आहे. आता मला सांगा, आत्ताचं जे माझं घर आहे, जे शांततेत आहे, गावात आहे, इथून मी 30-40 किलोमीटर शहरात गेले
तर मला ते जास्त चांगलं आहे का हे जास्त चांगलं आहे? हे जास्त चांगलं आहे. बरोबर. आता मला सुखसोयी नाही आहेत आजूबाजूला. मला साधं शहरात जायचं असेल तर मला 30-40 किलोमीटर लांब जावं लागतं. पण मी जिथे राहते तिथे शांतता आहे, तिथे पोल्युशन नाहीये, तिथे आयुष्य सोपं सिंपल आहे. हेच जर मी शहरात जाऊन माझं सगळं सेटअप बदलला तर तिथे मला त्या धावपळीमध्ये त्यांच्यासारखं वागावंच लागेल. ऑप्शन नाहीये मला. मी घरात बसून पण माझ्या कानावर आवाज येतच राहणार आहेत, कारण बाहेरचे आवाज मी थांबवू नाही शकत. हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. तुम्हाला माहितीये का, दिल्ली शहरामध्ये इतकं प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे की त्या प्रदूषणामुळे त्यांना आलटून पालटून ऑड इव्हन नंबरच्या गाड्या रस्त्यावर लावायला लागल्या. म्हणजे आज सगळ्या ऑड नंबर तर उद्या सगळ्या इव्हन नंबर. एवढ्या गाड्या, एवढ्या लोकांचे पोल्युशन, तिथे इंडस्ट्रीज, केमिकल्स. देशाची राजधानी आहे दिल्ली, तिथे एवढ्या प्रमाणामध्ये भयंकर पोल्युशन आहे, तर तिथे राहणाऱ्या लोकांना किती त्रास होत असेल. श्वसनाचे त्रास, हार्ट इम्पॅक्ट होणं, तिथलं एक तर क्लायमेट एकदम खूपच पाऊस, खूपच थंडी, खूपच गरमी, त्याच्यातले लोक पण तसेच. सो त्याच्यामध्ये त्या सगळ्या अशा ठिकाणी राहून एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कसे इम्पॅक्ट करतील? त्याच्या एक्झॅक्टली उलट. तुम्ही छान कूल ठिकाणी गेलाय, जास्त गडबड नाही, गोंधळ नाही, आपलं आपलं काम भलं, आपण भलं, चांगलं काम करणं आपल्या हातात आहे तेवढं गेलं, आपला विषय संपला. अशा ठिकाणी तुम्ही राहिलात, तुमच्या डोक्याला आपोआप स्ट्रेस कमी होतो. म्हणून एन्व्हायरमेंटल फॅक्टर आपल्याला डिसीज करण्याकरता मदत करतात. आपल्या घराच्या जवळच MIDC असेल तर सगळे प्रदूषित गॅस आपल्या घराकडे येणार आहेत. मग काही ना काही इम्पॅक्ट त्याचा आता नाही तर नंतर होतो, हळूहळू होतो, पण होतो मात्र नक्की. ओके नाही? हे आहे टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन्स. ड्युरेशन म्हणजे किती त्याचा अवधी असतो. क्रोनिक डिसीजेस भरपूर लंबे रेसके घोडे, खूप दिवस टिकतात, ते बेस्ट फ्रेंड होतात ते आपले. म्हणजे काही लोकांना बघा सांधेदुखी असते, जी एकदा लागली की लागलीच. किंवा दमा असतो, तो दमा एकदा लागला की तो सोडतच नाही पाठ. असे जे रोग असतात जे एकदा लागले ते भरपूर दिवस आपल्या बरोबर मैत्री करतात, ते असतात क्रोनिक. दुसरे असतात अॅक्यूट, थोडा वेळ येतात, औषध पाणी घेतलं की बरे होऊन निघून जातात, म्हणजे थोड्या वेळाचे पाहुणे असतात. आणि क्रोनिक म्हणजे एकदा आले की आलेच, घरातच येऊन बसतात. अकॉर्डिंग टू रिझन्स, पहिला आहे हेरिडिटरी, जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जेनेटिक मेकअप मध्ये काहीतरी गडबड झाली की त्या माल फंक्शनमुळे जे होतं ते हेरिडिटरी डिसीजेस असतात. आणि दुसऱ्यात अक्वायर्ड डिसीजेस, म्हणजे अक्वायर केलेले, की बाहेरच्या प्रॉब्लेममुळे आपल्याकडे ते आलेत. त्यात पण दोन आहेत, एक इन्फेक्शियस आणि दुसरं नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शनमुळे जे पसरतात ते कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू बिंगू हे सगळे. नॉन इन्फेक्शियस कोणते असतात? ते इन्फेक्शनमुळे होत नाही, पण ते आपण अक्वायर करतो, जसं डायबिटीज, हार्ट डिसीज, असे सगळे ह्याच्यामध्ये येतात. आता परत त्याचीच कॅटेगरी आहे. पहिली जी आहे ती टाइप्स ऑफ इन्फेक्शन्स. बघा, व्हायरल, बॅक्टेरियल, पॅरासिटिक, फंगल आणि हे प्रायन डिसीज एक प्रकारचं अननोन डिसीज सारखं आपण समजूया सध्याला. व्हायरल तर आपला सध्याचा बेस्ट फ्रेंड जो होता, ज्याने सगळ्या जगाला आपल्या बोटावर नाचवलं होतं, तो कोरोना. त्याचा व्हायरस पण असाच आहे ना, कोरोनाच दिसतात ते. तर व्हायरल हा पहिला प्रकार. दुसरा आहे बॅक्टेरियल. बॅक्टेरिया हे लिव्हिंग थिंग्स असतात. व्हायरस जे असतात ना ते तसे बाहेर पडलेले असतात तेव्हा ते डेड असतात, पण जेव्हा ते त्यांच्या ऍक्च्युअल मालकाच्या शरीरात जातात ना तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतात आणि मग ते तिकडे रेप्लिकेट होतात आणि नवीन नवीन व्हायरस रिप्रोड्यूस करतात. जोपर्यंत त्या कंडिशन मध्ये जात नाहीत, बाहेर असे इकडे इकडे उडत असतात, तेव्हा ते डेड असतात, तोपर्यंत ते रेप्लिकेट करत नाहीत. असे ते व्हायरस असतात. पण बॅक्टेरिया तर लिव्हिंग थिंग्सच असतात आणि हे बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतात तेव्हा ते आपल्या सिस्टीमलाच अटॅक करतात. आपल्या ब्लड सेल्सला मारून टाकतात, आपल्या गुड सेल्सना मारून टाकतात आणि मग मारामारी सुरू होते शरीरामध्ये. ते बॅक्टेरियल इन्फेक्शन. तसंच व्हायरलचं पण होतं. व्हायरसला पण खाऊन टाकतात, आपल्या बॉडीमधले WBC असतात ना ब्लड मधले, त्यांना खाऊन टाकतात. पण सगळे व्हायरस इझिली मरत नाही. असेही आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात. प्रत्येक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे आपण आजारी पडत नाही, कारण त्यांना मारणारे आपल्या बॉडीमधले जे आर्मीवाले आहेत ना WBC, त्या मोस्टली सगळ्यांना मारतात. पण जे नवीन आहेत, ज्यांच्या विरुद्ध आपल्याकडे चांगल्या बंदुका नाही आहेत,
त्यांना मारण्यासाठी, म्हणजे WBCs आपले तयार नाही, तेच आपल्यावर हावी होतात आणि त्याच्यामुळेच आपण आजारी पडतो. मग हे बघा, हे आपले मित्र माशा, मच्छर, त्यांच्या पायाला चिटकून आलेली घाण, त्याच्यामुळे आजारी पडणारी लोक, बरोबर. हे पॅरासिटिक फंगल इन्फेक्शन. जसं फंगस तुम्हाला माहिती असेल, बुरशी अशी स्किन वरती सुद्धा फंगल इन्फेक्शन होतात. ते मी ऍड पण बघितलं असेल, असा गोल गोल चट्टा पडतो लाल रंगाचा, खाजवतो, तो आणखीन पसरत जातो. ते स्किन फंगल डिसीजेस असतात ते. तर ते फंगस सारखे ग्रो होतात आणि त्यांना पण ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्यांना ट्रीटमेंट आहे. तर असे जे डिसीजेस असतात ते इन्फेक्शनमुळे पसरतात. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस कोणते कोणते असतात? कार्डिओव्हेस्क्युलर म्हणजे हार्ट रिलेटेड, डायबिटीज, बरोबर ना. आणि नंतर आहे क्रोनिक रेस्पिरेटरी, दमा, नंतर कॅन्सर. ह्या सगळ्यांना आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हे नॉन इन्फेक्शियस असतात. आता आपण त्याच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ आणि आता थांबू. आज आपलं एवढंच होणार आहे. कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये कॉज्ड बाय पॅथोजन्स, हायली कॉन्टेजियस असतात, सिम्पटम्स अँड ट्रान्समिशन्स, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. हे सगळं आपल्याला ह्याचं आता बघायचं आहे. काय काय करायचं असतं की ते एकाला पसरले की सगळ्यांना इझिली होतात. म्हणजे घरामध्ये एकाला ताप आला की मोस्टली सगळ्यांनाच ताप येतो, एकाला सर्दी झाली की सगळ्यांना सर्दी होते. म्हणजेच त्या पॅथोजनमुळे पसरणारे जे कम्युनिकेबल किंवा इन्फेक्शियस डिसीज असतात ते पटापट पसरतात. असे साथीचे रोग पण असतात, जसं की पाण्यामधनं किंवा हवेमधनं यांचे जे मायक्रोब्स असतात, म्हणजे जे पॅथोजन्स असतात, त्यांचा प्रसार खूप लांबपर्यंत आणि खूप जास्त लोकांपर्यंत एकाच वेळेला होतो. सो हे हायली कॉन्टेजियस डिसीजेस आहेत. सिम्पटम्स काय असतात? ताप येणं, डोकं दुखणं, मळमळणं, पोट दुखणं, काहीतरी त्याचे सिम्पटम्स असतात. आणि ट्रान्समिशन कसं होतं? पाण्यातनं, हवेतनं, बॉडी फ्लुइड्स मधनं. म्हणजे ज्याला सर्दी झाली आहे त्याच्या सर्दीतनं पण समोरच्याला ते जातात. शिंकतात लोक, आणि काही लोक तर हात न ठेवता शिंकतात. सो असे सगळे लोक, ठीक आहे, असे हे सगळे लोक जे असतात ते पसरवणारे असतात. मग प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट काय? ज्याला बरं नाहीये त्याला लांब ठेवायचं, त्याला त्रास द्यायचा नाही, त्याला वेगळं पाडायचं नाही, पण त्याच्यामुळे आपल्याला होणार नाही एवढंच फक्त बघायचं. त्याची काळजी घ्यायची, पण त्याच्यात जास्त स्वतःची काळजी घ्यायची नाही. त्याला बरं करता करता आपण आजारी पडू असं नाही करायला पाहिजे. आपण मास्क लावायचा, हात चांगले स्वच्छ धुवायचे. आपल्या घरात एखाद्याला बरं नसेल त्याची काळजी घ्यायची आपण, पण आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची? हात स्वच्छ धुवून घ्यायचे, मास्क लावायचा, त्याला पांघरुण बिंगरुण देऊन झालं असेल तर ते पांघरुण धुवून टाकायची, बरोबर. त्याच्यात ताटं, वाट्या, ज्या काही वस्तू त्याने वापरल्या असेल सगळ्या स्वच्छ धुवायच्या, त्याला उन्हात ठेवायचं आणि चांगली ट्रीटमेंट द्यायची. आणि आपण इंजेक्शन घेऊन यायचं जर थोडा जरी शंका आली तर. अशी ही आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटची सायकल. आज आपण बरंच काय काय बोललो. आता जरा मला बघू द्या की इन जनरल ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये तुम्हाला काही शंका आहेत का? आता ते मला सांगा. नो मॅम. नो मॅम नाही. एक मिनिट मी फक्त बुक शेअर करते आणि मग आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, तोपर्यंत आपल्या बुक मधलं काय काय झालंय ते बघूया. हा बघा, हा आपला मित्र आजारी पडला, लवकर बरा हो, गेट वेल सून. हा ना. आपण आता हे टाइप्स ऑफ डिसीजेस बोललो बघा, हे की नाही, हे आपल्या टेबलमध्ये ऑलरेडी होतं. बघा हा कसा थुंकतोय आणि शिंकतोय इडियट, याच्यामुळे किती लोक आजारी पडतील. असे खूप लोक, मूर्ख लोक आपल्या आजूबाजूला लोक असतात, त्यांना कळतच नाही की आपल्यामुळे इतरांनाही काहीतरी होऊ शकतं. आता हा इन्फेक्शियस डिसीजेसचा एक तक्ता दिलाय आपल्याला. ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले हा त्याचा पॅथोजन आहे. कसं होतं ते? थुंकण्यामुळे आणि हवेत त्याचे हे जे काही पॅथोजन आहे तो सगळीकडे पसरतो. ह्याच्यावरती गव्हर्नमेंटचं BCG नावाचं वॅक्सिन असतं, ते डॉट नावाच्या पद्धतीने प्रसिद्ध आहे, डॉट म्हणून ते मिळतं आणि हे फ्री मिळतं. टीबीचे औषधं गव्हर्नमेंट, जसं पोलिओचं वॅक्सिन असते की नाही तसं टीबीचे पण खूप ठिकाणी सेंटर्स असतात. आणि लोकांना पूर्वी टीबी हा खूप भयंकर आजार होता आणि खूप लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, पण त्याच्यावरती जशी ट्रीटमेंट केली तसं लोकांनी त्याला, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने त्याला सगळ्यांसाठी ओपन केलं की तुम्हाला ह्यातनं बरं करायचंय सगळ्यांना. सो तसा तो खूप चांगला गव्हर्नमेंटचा हे काय म्हणतात त्याला, मदत त्याच्याकरता केली जाते. पुढे आहे हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस.
हेपेटायटिसचे व्हायरस बघा, ABCDE 5 आहेत. हा नाही तर तो नाही तर तो नाही तर तो, कोणीही येऊ शकतं आणि ह्याला जॉन्डिस म्हणतात. लूज मोशन भयंकर मोठा प्रॉब्लेम. जसं मी तुम्हाला म्हणलं साथीचे रोग जसे पाण्यात न जातात, त्यातला एक हेपेटायटिस किंवा जॉन्डिस. ह्याच्यामध्ये बघा कंटॅमिनेटेड वॉटर किंवा निडल्स चुकीच्या एका ते दुसऱ्या अशा इंजेक्शन किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन डिरेक्टली रक्त दिलं असेल तरी हे होतं. आणि अॅनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस. अॅनोरेक्सिया म्हणजे भूक न लागणं किंवा अस्वस्थ वाटणं, अशा सगळ्या ह्या टर्म्स आहेत. मग डिसेंट्री म्हणजे हगवण मराठीत त्याला म्हणतात, लूज मोशन होणे इनडिरेक्टली. वॉटर इज स्टूल पेन्स इन, पोटात खूप दुखतं त्याच्यामध्ये, कारण ते बॅक्टेरिया व्हायरस कोणाही मुळे जरी झालं असेल ना तरी पण ते पोटामध्ये राहून त्रास देतात आपल्याला, म्हणून तर आपलं डायजेशन गडबड होतं ना, आणि म्हणूनच आपल्याला पुढचे सगळे प्रॉब्लेम होतात. बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिलाय आणि एंटअमिबा, अमिबाचा प्रकार येतो, आणि एंटअमिबा हिस्टोलिटिका हे त्याचं नाव आहे. कॉलेरा हा आणखी एक फूड आणि वॉटरमधनं पसरणारा रोग आहे. विब्रिओ कॉलेरे हे त्याचं बॅक्टेरियाचं नाव आहे. याच्यामध्ये वॉमिटिंग, डोकं दुखणं, पाय दुखणं, डायरिया, लूज मोशन हे सगळं होतं. टायफॉइड ना हा सॅल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियममुळे होतो, आणि तो अन्नातनं आणि पाण्यातनं जातो, ज्यामध्ये खूप प्रचंड डोकं दुखतं, पोट दुखतं, लूज मोशन आणि हाय फिवर. हा जो एक खूप महत्वाचा घटक आहे टायफॉइडमध्ये. टायफॉइडच्या पण स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3 अशा. जितक्या लवकर कळेल तितकी लवकर ट्रीटमेंट होते. ठीक आहे. ह्या सगळ्याचा उपाय स्वतःची काळजी घेणं, गरम पाणी पिणं, चांगलं पाणी पिणं, स्वच्छ ठिकाणी राहणं, स्वच्छ खाणं पिणं आणि चांगल्या लोकांमध्ये राहणं. जरी तुमच्या हातात नसल्या आणि काही ठिकाणी तुम्ही गेलात आणि खराब गोष्टी खाल्ल्या, खराब ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही गेलात, चांगलं गरम पाणी पिणं, वाफ घेणं हे स्वतः करत राहायचं, जेणेकरून आपल्याला इन्फेक्शन होत नाही. घाबरायचं नाही, पण काळजी घ्यायची. ठीक आहे. असा होता आपला हेल्थ आणि डिसीजचा पहिला भाग. पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा टप्पा करू. आय थिंक तुम्हाला असेल. व्हॉट डू यू से? थांबायचं ना? येस मॅम. आणि या धड्याचा पुढचा भाग बघू. Yes, ma'am. चलो. Good night.